मित्रांनो, नुकतेच आपले पंतप्रधान देशाच्या संसदेत म्हणाले, हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। आणि बाहेर एकच गोंधळ उडाला। दुसऱ्याच दिवशी देशभरातल्या अनेक पेट्रोल पंपांच्या समोर मोठ्या मोठ्या रांगा लागल्या। काही ठिकाणी तर पेट्रोल वगैरे संपून ते पेट्रोल पंप बंद पडले। डीमार्ट मध्ये आणि इतर इसेन्शियल ज्या सर्व्हिसेस आणि गोष्टी आहेत ना सगळ्या, तिथं लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली। पण खरंच लॉकडाऊन वगैरे लागेल का, त्या गोष्टीची किती शक्यता आहे हे मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये समजावून सांगतो। त्यासाठी दोन गोष्टी समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे। पहिली गोष्ट, आता भारतातली एनर्जी सिच्युएशन काय आहे, आणि दुसरी गोष्ट काय पॉसिबिलिटीज आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आता भारताची एनर्जी सिच्युएशन काय आहे, तर जसं भारत सरकार सांगते तसं त्यांच्याकडे थोडंफार स्ट्रॅटेजिक बॅकअप तर आहे, जे इमर्जन्सी मध्ये युज होईल। आणि कालचीच न्यूज आहे, इराणने भारतासाठी स्ट्रीट ऑफ हार्मोज चालू केलेले, त्यामुळे आपल्यासाठी पुन्हा एकदा सप्लाय चालू होणार आहे। पण प्रॉब्लेम कुठे माहितीये का, क्रूड ऑइल किंवा गॅस यापैकी कुठल्याच गोष्टींच्या प्राइजेस आपल्या कंट्रोलमध्ये अजिबातच नाहीयेत। येणाऱ्या काही काळामध्ये त्या कमी होतील ह्याची शक्यता खूप जास्त कमी आहे। आणि त्यात अजून एक गोष्ट महत्वाची काय झाली, हे युएस, इस्रायल, इराण या लोकांनी ना एकमेकांच्या ऑइल कंपन्यांवरती किंवा स्टोरेज वरती वगैरे हल्ले केले, त्यामुळे जे एनर्जीचं नुकसान झालंय ना, ते पुढचे 4-5 वर्ष वगैरे भरून येणार नाही असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोलच्या प्राइजेस कमी होतील ह्याची पॉसिबिलिटी खूप जास्त कमी आहे। आणि इव्हेंच्युअली भारत सरकारला सुद्धा त्या प्राइजेस वाढवायला लागू शकतात। आता लॉकडाऊनच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, तसं हेल्थ इमर्जन्सीमुळे ऍक्च्युअल लॉकडाऊन लागलं होतं, जिथं लोकांना काहीच करता येत नव्हतं, त्या पद्धतीचं लॉकडाऊन लागण्याची पॉसिबिलिटी खूप निग्लिजिबल आहे, तसं नाही होणार। पण भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये एनर्जी क्रायसिस नक्कीच येऊ शकतं। त्यामुळे काय होईल, पेट्रोलच्या प्राइजेस मे बी किती होतील माहिती नाही, 150, 180, 200 वगैरे असं पण काहीतरी होऊ शकतं। एकदा हे पेट्रोल आणि तुमचा घरगुती गॅस वगैरे या गोष्टींच्या प्राइजेस वाढल्या ना, बाकी सगळ्या गोष्टींच्या प्राइजेस ऑटोमॅटिक वाढतील। लहान मोठे जे बिझनेसेस वगैरे आहेत, जे हॉटेल्स किंवा अजून काही गोष्टी चालवतात, त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आणि अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा ट्रान्सपोर्टेशनच महाग होईल ना, त्यावेळेस मे बी तुम्हाला वर्क फ्रॉम होम वगैरे अशा काही गोष्टी करायला लागू शकतात। या सगळ्या गोष्टीतून इन अ वे आपलं जगणं अजून अवघड होऊ शकतं। पण स्ट्रिक्ट लॉकडाऊन जसं कोविडच्या काळामध्ये लागलं होतं, तसं काही होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त कमी आहे। आणि गव्हर्नमेंट कडनं काहीच ऑफिशियल कन्फर्मेशन नाहीये। या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी रुमर्स मार्केटमध्ये चालू आहेत। आणि अजून एक गोष्ट, अजूनही भारतामध्ये 104 की 5 रुपये काहीतरी लिटर पेट्रोल तुम्हाला मिळते। 5 राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे आहे। आणि एकदा हे इलेक्शन संपले की पेट्रोलच्या प्राइजेस तुमच्यासाठी वाढणार आहेत असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट करून सांगा।